माझी विनंती आहे की जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्यांना प्रवेश द्या. त्यामध्ये उगीच एखाद्याला असा प्रवेश दिला आणि तो कुणाला फसवी करत असेल, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात ह्या बोटाचा तुका त्या बोटाला, त्याची टोपी त्याला, अशा पद्धतीनं अशा लोकांना अजिबात प्रवेश देऊ नका. नवीन पिढी खूप आहे, तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना पण त्या ठिकाणी आपण आपल्या बरोबर घेऊया. काही जुने अनुभवी थोडेसे बाजूला पडलेले होते, ज्याचा उल्लेख मगाशी अरविंदरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. काही जण, मी समजा पुणे जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री, आता पण मी आहे. आता मी काय करायचं, जर माझ्या पुढं सतीश चव्हाण जात असतील तर मी सतीश चव्हाणला दाबायचं, पुढे आपल्याला ओलांडून जाईल, यालाच कापायचं. तिथल्या तिथं काही ना काही त्याचे पंख छाटायचे, किंवा विक्रम असेल तर विक्रमला कसं अडचणीत आणायचं, किंवा मनोजला कसं, असा काहीतरी प्रकार काहीच्या मनात असतो. मी नेहमी राजकीय जीवनामध्ये मला कामाची संधी ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिली. स्वर्गीय राजीव गांधी वारले, परंतु पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 91 साली मला खासदारकीची उमेदवारी मिळाली होती. मी फार तरुण होतो, सगळ्यात तरुण आमदार खासदार म्हणून मी निवडून गेलेलो होतो. आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या जनतेने मला नेहमी साथ दिली. मी पण मागे वळून बघितलं नाही. माझही कामाची पद्धत, चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं. इथं मनोज कायंदे बसलेत, निवडणुकीच्या 1 महिना आधी ही व्यक्ती एका दुसऱ्या पक्षामध्ये होती, परंतु मला नाझीर काझीने सांगितले, दादा याला तिकीट द्या, हा चांगला कार्यकर्ता आहे, ह्याला संधी द्या. त्याच्यामुळं आम्ही काझीचं ऐकलं आणि मनोजला तिकीट दिलं. मी पहाटेच्या विमानाने एबी फॉर्म पाठवला आणि त्यांना काझीला सांगितलं ते संभाजीनगरच्या ठिकाणी एबी फॉर्म घे आणि मनोजचा फॉर्म भर. हैदराबादला माणूस पाठवला आणि प्रताप चिखलीकरला शेवटचा दिवस, आणि तिथे एबी फॉर्म दिला आणि प्रताप चिखलीकरला लोहा कंदारचं तिकीट दिलं. मित्रांनो, आपल्याकडे खूप चांगले चांगले कार्यकर्ते, फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे, हेरता आले पाहिजे. आपल्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी ते लक्षात आणून दिले पाहिजे. काही जर तुम्ही जर म्हणाला, अहो मी पहिल्यापासून 99 पासून तुमच्या बरोबर आहे, 10 जून पासून 25 वर्ष झाली, तरी माझ्याकडे लक्ष देत नाही. अरे जर तुझ्याकडे जनता लक्ष देत नसेल तर मी कसं लक्ष देणार? 25 वर्षात तू कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजे, तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी. आता जसं अरविंदराव बोलत होते, अरविंदरावांना मागे आम्ही मतदारसंघाची फेररचना व्हायच्या आधी 2004 ला तिकीट दिलं. काम करणारा माणूस तुम्ही पण निवडून दिलं, पण नंतर दुर्दैवाने मतदारसंघाची फेररचना झाली, अनेकांचे मतदारसंघ राखीव झाले. शेवटी मागासवर्गीय समाजाला पण तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मी सांगतो, त्यावेळेस सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था हा व्यवस्थित राहायला पाहिजे, कुठेही तेढ निर्माण होता कामा नये, समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भेदभाव केला नाही. आज काही लोक स्वतःचं महत्व वाढवण्याकरता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. असं नाहीये. आम्ही त्या जागी बसलो असताना आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. आणि चुकला तर तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा असेल त्याचा अजिबात विचार करणार नाही. डिपार्टमेंटला सांगू ह्याला घे आणि जे काही फाशीची शिक्षा करायची असेल ती कर, जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर. भेदभाव नाही. संविधान सगळ्याच्या करता आहे. हा उजवा, डावा, हा जवळचा, हा लांबचा, हे चालणार नाही. आणि तीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या सहकार्यांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, इथून पुढच्या काळामध्ये कुणाची मक्तेदारी नसते. आम्ही पण लोकसभेला आमच्या मतदारसंघात 48,000 50,000 मायनस होतो. आम्ही खचलो नाही. माणिकराव कोकाटे 1 लाखापेक्षा जास्त मायनस होते, खचले नाही. आता निवडून येताना 3 लाखाच्या पुढे आला, मी पण लाखाच्या पुढे आलो. अशी कितीतरी उदाहरणं मी सांगेन. जनता फार हुशार आहे, मतदार फार हुशार आहे. हे आता
विरोधी पक्ष रडत बसलेत, ईव्हीएम बटन. अरे काय तू जे बटन दाबतो ते तिथं बरोबर मत जातं. कशाचं ईव्हीएम? लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं आणि इकडं फारशा पडला, इकडे सोपडा साफ झाला. ईव्हीएमचा दोष. कशाचा ईव्हीएमचा दोष? ठीक आहे, पद्धत झाली. ईव्हीएमचं काम करताय, त्याच्यामध्ये शेजारी पण तुम्ही कुणाला तिकीट काय बटन दाबलं तिथे येते ना चिठ्ठी, तुम्ही बघता ना. आज पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीचा निवडून झाला, ईव्हीएम फार चांगलं. लोकसभेचा निकाल चांगला त्यांच्यावर झाला, ईव्हीएम बेस्ट. दिल्ली आणि पंजाबचा निकाल केजरीवालच्या बाजूने झाला, ईव्हीएम शिवाय पर्याय नाही. कर्नाटकात काँग्रेस आली, अरे ईव्हीएम शिवाय काही दुसरं होऊच शकत नाही. ते गट्टे बांधले तरी इकडे तिकडे केले जातात. आम्ही बघायचो, आम्ही त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो पण मी काउंटिंगला संज्ञान होतो म्हणून ते गट्टे बांधताना काय करायचे, 50चा का 25चा गठ्ठा असायचा, 25चा, आणि त्याच्यावर एक हे लावायचे. मग कधी कधी गठ्ठा असायचा एका शिक्क्याचा आणि वर हे लावताना दुसराच लावायचे. असलेही प्रकार त्यावेळेस झाले. उलट इथं काही वेडेवाकडे प्रकार करता येत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथं संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही अरविंदरावांच्या बद्दल मला मागणी करताय सारखी. मी पण तुम्हाला सांगेन, मी काही साधू संत नाही. त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा. त्याकरता आतापासून कामाला लागला. काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय. मी पण या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे. काही दिवस मुंबईमध्ये, बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू, लोकांचा विश्वास संपादन करू. लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ. जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा. पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा. तुम्ही काही काळजी करू नका, ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो. अतिशय उत्तम. अरे होय बाबा, याच्या वॉर्डात ह्याच्या बूथला किती मत आहेत बघायला झाला. मी बघितले आतापर्यंत जे जोर जोरात सांगतात ना, त्याचा बूथ जरा खालीच असतो. पण तुमचा नाहीये, तुमची गोष्ट वेगळी आहे, गैरसमज करून घेऊ नका. सांगायचं तात्पर्य की आज माझ्या जालना शहरामध्ये एक चांगलं ऑफिस मी बघितलं. अशा प्रकारचं ऑफिस आमचं मुंबईमध्ये देखील नाही. इतकं चांगलं अध्यक्षाला बसायला, त्यामध्ये काही सारखं ताकद द्या. मी मागापासून सांगतो, मी साधू संत नाही. मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुन्हा आणा. मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो. ताकद द्या म्हणजे उद्यापासून खारी खोबरं बदाम पिस्ते ते असं ताकद मिळते. काय येडक काय कुणाला माहिती. त्यामध्ये माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगणं, आपण सगळेजण मिळून, हे एकट्याचं काम नाही. परवाचं पण विधानसभेचं यश ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती. त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो, परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. सर्व दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला